शेतकरी मित्रांनो, इकडे समोर तुम्ही बघताय तो प्लॉट आमचा आहे आणि बाजूला आमचे शेजारी शेतकरी आहेत, त्यांचा हा प्लॉट आहे. तर इकडं हे जे शेत आहेत तर आमचे ही आतमध्ये आहेत, रस्त्यापासून फार लांब आहेत. तर इकडं रस्त्यांची तर अडचण आहेच. मग इकडं रस्ता कसा आहे, तर हा एक नाला आहे आमचा. इथं हा जे शेत बघताय तुम्ही, हे खोलगड भागामध्ये हा एक प्रकारचा नाला जे इथून सर्व पाण्याचा प्रवाह पूर्ण नाल्याद्वारे पुढे तापी नदीत जाऊन पाणी जातं पूर्ण. तर नाल्याद्वारे आम्ही पावसाळ्यामध्ये किंवा दुसऱ्या ऋतूमध्ये गाडी आणतो आणि एक कायम टांगती तलवार असते शेतकऱ्यावर, म्हणजे आमच्यावर एक प्रकारे. जोपर्यंत माल कापल्यानंतर मालगाडी काट्यावर पोचत नाही तोपर्यंत एक टेन्शन राहतं, कारण ती जबाबदारी शेतकऱ्याची असते. काट्यानंतर एकदा जी पावती भेटली आपल्या हातामध्ये, मग पुढे जबाबदारी ही व्यापाऱ्याची असते. तर कायम टांगती तलवार राहते की मध्ये काही अडचण येऊ नये, कुठं चाक खचू नये गाडीचं, किंवा काही पंचर वगैरे होऊ नये. आणि गावाचे रस्ते अतिशय खराब आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक केळी उत्पादक शेतकऱ्याला ते एक टेन्शन असतं बुवा की माल सुरक्षित कसा पोचेल बा काट्यावर. तर नाही इलाज आहे. आता इकडं काही एवढं खास विकास कामं झालेली नाही रस्त्यांच्या बाबतीत. ते नाराजी जे पूर्ण रस्ता खराबच आहे. आणि रस्ते खराबमुळेच बरेच शेतकरी आमच्या इथं भाजीपाला लावत नाही, कारण की माल घेण्यासाठी ज्या छोट्या गाड्या असतात, मालवाहू गाड्या, ते यायला तयार नाही आहेत. ते म्हणतात की 1000-2000च्या प्रॉफिटच्या चक्करमध्ये आमचं गाडीचं 5-6 हजाराचं काम नाही गेलं बुवा. तर अशा मानसिकतेमुळे भाजीपाला इकडं सहसा कोण लावत नाही, खराब रस्ते असल्यामुळे. तर असं अडचण आहे. आणि सर्वात जास्त फजिती ज्यांची शेतात आहेत त्यांनाच जास्त येते, कारण की रस्त्यांचाच मोठा प्रॉब्लेम आहे. केळी लागवड जी करावी लागते ती खास करून मार्च-एप्रिलच्या हिशोबाने लागवड करावी लागते, कारण की उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये बऱ्याच जणांची शेतं खाली व्हायला सुरुवात झालेली असते किंवा रस्त्यांना काही अडचण जास्त येत नाही. तर जो जून-जुलैचा बाग असेल किंवा सप्टेंबर-ऑक्टोबरचा, तोही शेतकरी लागवड करत नाही आतले बऱ्यापैकी. आणि काही काही रिस्क घेऊन घेतात, मग जर रस्त्याचे थोडाफार प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत असेल तर. अशा बऱ्याचशा अडचणी असतात. हा पूर्ण खोऱ्याचा पट्टा आहे आणि इकडं हा जो आपला नाला आहे मागे, तो एकच पर्याय आहे इकडं मालवाहू गाड्या येण्यासाठी, दुसरा काही पर्याय नाही विशेष.